जायचं नाही, इंडिकेटर काय दिलं नाही. तेव्हा बसलेले आहेत आणि लोकांची इथे हमेशा गर्दी असते. असं एक जरा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा होतो जर थोडा. नक्की हा माणूस काय बघतो असं. आपल्याला एक कमेंट आले की नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आहे आता कलानगरच्या जरा अगोदर टी जंक्शन क्रॉस केलं आहे. आपल्याला जायचं खार वेस्टला. सो मी जाणार आहे फिरून बँड्रा वेस्टवरून. तेव्हा म्हटलं जाऊया जरा मस्त जरा समुद्र किनारा वगैरे बँक स्टँड वगैरे जास्त खूप दिवस झाले मी गेलो नाही आहे. म्हटलं तेवढा आपला एक मोठं ब्लॉग पण होईल, कारण मी फिरून जाणार आहे खार वेस्टला. तर चला तर आता सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. आणि उद्या आहे दिवाळी, म्हणजे पहिली अंघोळ. ओके, चला निघूया आता. आणि व्हिडिओ कसे वाटतं सांगा, नक्की कमेंट करा. तर निघतो आपण. इकडच्या रोडला पूर्ण असं छोटे छोटे झाडं विकणारे आपले जे आहेत रस्त्याच्या कडेला, ते एकदम बघून भारी वाटतं. त्यांचा पण एक बिझनेस होऊन जातो आणि दिसायला पण एकदम भारी वाटतं हायवेच्या बाजूला. आता निघूया पुढे. बँड्रा वेस्टला जर जायचं असेल तर डायरेक्ट ब्रिज आहे बघा. तुम्ही जर धारावीवरून किंवा सायन रोड येत असाल तर बँड्रा वेस्टला जायला हा एक लेफ्टला बघा एकदम ब्रिज रिक्लामेशन वगैरे, आणि वर्ली सिलिंगला वगैरे डायरेक्ट जाऊ शकतो. खालचं ट्रॅफिक पूर्ण अवॉइड होतं त्यामुळे. आज आहे संडे, रविवार. तो रस्ते खाली असते. संध्याकाळी बघा एकदम गर्दी असते, सर्व ठिकाणी ट्रॅफिक असते. उद्या आहे दिवाळी, अभ्यंग स्नान. तो त्यानिमित्त आज पूर्ण संध्याकाळच्या बाहेर पडतील. काही घ्यायचं राहिलं गेलं असेल तर कोणी शॉपिंगला लेट निघतात. तो त्या हिशोबाने आज असणार ट्रॅफिक संध्याकाळी. आपण खाली उतरतो बघा. आलं रिक्लामेशन. सर्वांना माहिती असेल ते आपल्याला रेग्युलर बघतात. आपला वॉकिंग स्पॉट आहे. वॉकिंगला वगैरे एक्सरसाइजला वगैरे आपण इकडे येतो. तर आता हे 4 वाजता उघडतं, दुपारचा बंद असतं गार्डन. मस्त पण आहे वॉकिंगला, एकदम बेस्ट आहे. आणि इथे बघा छोटे छोटे लावलेत ना, तिथे तुम्ही एक्सरसाइज वगैरे करू शकता. सरळ गेला तर वर्ली सिलिंग पूर्ण खाली आहे. दुपारची वेळ आहे. वाजले 3:40, 3:45, 3:45 समजा, 3:45 झाले. आता मी बघितलं तर बॅटरी तर हलवा आहे कॅमेराची. बघूया जेवढं शूट होईल तेवढं करूया आपण. आज जरा फिरूया जरा. आज संडे आहे आणि हा वीक तर थोडा आरामात असणार आहे कामातून. तर जेवढे ब्लॉग होतील तेवढं आपण शूट करणार आहे. आता इथून लेफ्ट, कारण पुढे जरी गेलात ना तुम्ही, 2 व्हीलरला अलाव नाही आहे. पुढे डायरेक्ट वर्ली सिलिंग. हा जो युटर्न आहे ना एकदम भारी वाटतो, कारण गार्डन पण खाली बनवलं आहे, पण तिथे जायला कोणाला अलाव नाही आहे. एकदम स्टॅच्यू जो आहे ना एकदम भारी वाटतं.
हे गार्डनचा दुसरा व्ह्यू खालून. हे अंडरग्राउंड छोटासाच आहे. वाटून मी विसरलो तुम्हाला सांगायला. आता माझ्या जस्ट लेफ्टला लता मंगेशकर असं म्हणजे ग्राउंड आहे काहीतरी, तिथे ना गाणी वाजत असतात सदैव लता मंगेशकरांची. सो तिथे मी कधी गेलो नाही, जायला अलाव आहे की नाही माहीत नाही, गेट ओपन असतो पण मी असं कधी गेलो नाही, तिथे कोणाला बघितलं पण नाही. असं आलात तर चेकआउट करा नक्की. जायला अलाव आहे का नाही विचारून जावं तिथे असंच वॉचमॅन. हा बँड्रा वेस्टचा डेपो, हा डेपो आहे बँड्रा वेस्टचा. आपण लेफ्टला चालू आहे, जरा राईटवाल्यांना टेन्शन नको. या परिसरात आला ना एकदम वेगळी वाईब येते, जरा चांगली वाईब येते, जरा चांगलं वाटतं, जरा थोडं फ्रेश वाटतं. दोन्ही बाजूला झाड आहेत बघा ना. झाडं जिथे असतील तिथे एकदम भारी वाटतं. पर्यावरण सांभाळलं तर अशी झाडं येतील, नाही सांभाळलं तर काय मग ओपन हायवे. लवकर लीलावती हॉस्पिटल. मोठ्यात मोठे सेलिब्रिटी वगैरे तिकडे येतात जास्त करून. बाबा चल काहीतरी शोधतात वाटतं लोकेशन. बघा भुजबळ नॉलेज सिटी, मुंबई एज्युकेशन. माउंट मेरी वगैरे सर्व इथेच आहे. बँड्रा वेस्ट आहे, तिथे चर्च आहे, आवर लेडी कार्मेल चर्च. बघूया, खूप वेळ झाला आलं नाही आहे. मला वाटतं वर्ष झालं असेल मी आलो असेल नसेल इथे. जाणं येणं होत नाही जास्त. कशी अवस्था आहे बघूया समुद्र किनाऱ्याची माफ करा. असं बोलता बोलता जरा शब्द सुटतात, ते सांभाळून घ्या, नाही तर कमेंटमध्ये करा. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की आपल्याला एक कमेंट आली की आपले सबस्क्रायबर आहेत की तुमचा व्हिडिओ वगैरे सर्व मस्त आहे पण मोठं ब्लॉगिंगला पण व्हॉइस थोडा सपोर्ट नाही करत आहे. कारण आपण अजून माईक यूज नाही केलेला आहे आणि अजून घेतलेला पण नाही आहे. वायर्ड माईक आहे माझ्याकडे पण तो कधी मी असं वापरला नाही याला. बघूया आपण जेव्हा अपडेट करू नक्की. मी त्यांना सांगू इच्छितो की अपडेट करेन नक्की मी. ह्याला कसं आहे जास्त हायवेला वगैरे असेल तर व्हॉइस ब्रेक होतो, मी मान्य करतो. असं स्लोमध्ये असेल किंवा आतल्या रोडला असेल ना तर एवढा काय होत नाही, म्हणजे आवाज ठीक आहे, ओके चालू शकतो एवढा ओके. तरी पण आपण प्रयत्न करू. त्यांच्या कमेंटचा मान राखू आपण. हा एक सर्कल आहे आणि हा बघा इथे जायचं नाही, इंडिकेटर काय दिलं नाही. भेटतात रोडला मला जायचं राईडला पण तो इंडिकेटर काय दिला नाही त्याने. आपल्याला इथून वरती जायला पाहिजे होतं. रस्ता घेऊ काहीतरी जाऊ. बँड स्टँडचा समुद्र किनारा बीच. पोस्टलचं काम चालू आहे बघा इथं. ते पण आहे एवढा मोठा कुठे आहे मला माहित नाही
सगळीकडे अशी समुद्रामध्ये हे बांधले, त्याच्यामुळे आता काय असं इच्छा होत नाही यायची. लँड्राच्या गल्ल्या इकडेच कुठेतरी आपले जुने ऍक्ट्रेस आहेत रेखा, त्यांचा बंगला आहे पाठीमागे. आता शाहरुख खानचा बंगला आहे. शाहरुख खान बघा, गर्दी दिसते समोर समोर बघा, गर्दी दिसते ना, ते शाहरुख खानचा बंगला आहे समोर त्याच्या एक्झॅक्ट. हा बघा, त्याच्यामुळे ते गर्दी असते बघा, सिक्युरिटी पण बसलेले आहेत आणि लोकांची इथे हमेशा गर्दी असते. मन्नत हमेशा गर्दी असते बघा. तो रोड मी तुम्हाला बोललो ना, चुकलो तर इथून खाली आला असतं. तर इथून आपण जाऊया. बघा दृश्य बघा, सीन बघा. सर्व असं खोदलेला वाटतंय बघा ना, एकदम असं ते काय ते बांधलंय मग असं समुद्र असं वाटतंय. त्याच्यामुळे ना व्ह्यू एकदम असं बेकार झालाय. मुंबई इज इन अंडर कन्स्ट्रक्शन असं म्हणावं लागेल. बीचेस इन अंडर कन्स्ट्रक्शन. वा, आपल्याला टायटल भेटला टाचच्या व्हिडिओसाठी. बाकी बघा नजर एकदम मोठ्या इमारती, सी व्ह्यू फ्लॅट, सगळे सी व्ह्यू फ्लॅट. बघा इथे गेलो तर आपण आणि आता इथे आलं करून. इकडे पण वॉकला यायला मस्त आहे. सकाळी या, संध्याकाळचं या, 4च्या नंतर 5च्या नंतर एकदम भारी वाटतं वॉक वगैरे करायला. आणि काही गोष्टी अशा नवीन आहेत इथे क्रिएट केल्यात. दिसत असेल कॅमेरामध्ये तर मी नंतर जेव्हा एडिटिंग करेन तेव्हा नक्की सांगेल. आपण जे माउंट घेतला खरा जाऊन, पण एक्सटेंडर तो पाहिजे कॅमेराला, तो अजून भेटला नाहीये. आज मी जाणार होतो इकडे असं एक्सरसाइज करायला आहे एकदम मस्त. एक्सरसाइज करायला वगैरे आहे मस्त इथे आलात तर मी सांगतो की आज मी जाणार होतो विटीला, पण नाही गेलो. कारण ते जे आपल्याला एक्सटेंडर घ्यायचं आहे, तर एक्सटेंडर म्हणजे बघा जे माउंट केला त्याच्यावरती जे माउंटच्या वरती अजून एक छोटंसं एक एवढं एक्सटेंडर त्याला बोलतात, तो एक्सटेंडर येतो. त्याच्यामुळे जरा कॅमेरा असा वर येतो, म्हणजे मला स्क्रीन प्रॉपर दिसणार. आता स्क्रीन दिसते पण म्हणजे थोडासा कट होतो मला, पण जेवढी दिसली पाहिजे तेवढी दिसते, पण ती जर अशी वरती आली तर अजून चांगला दिसेल आपल्याला. सो पण त्यांच्याकडे स्टॉकमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे काय मी गेलो नाही. आता बघूया, ऑनलाईन मागवायला लागेल मला. ऑनलाईन थोडं महाग असतं अशा म्हणजे छोट्या गोष्टी, 40-50 रुपये या महागच असतात. आता बघा सलमान खानचं घर इकडे आहे. त्याला तर आता आपण बँडस्टँड संपवलेलं आहे आणि आता मला असं वाटायला लागलं की आपण तिथून पण राहून या कार्टर रोड, तिथे पण एक बघण्यासारखं असतो सीन. मग तिथे पण आता किती काम चालू आहे काय माहिती. तिथून लेफ्ट मारायचं आहे, बँडस्टँड रोड निघाला आणि गल्लीतून बँडाच्या वेस्टच्या गल्ल्यामधून आपल्याला जायचं. तिकडच्या गल्ल्या फिरायला जरा बरं वाटतं. एकदम छोटे रोड आहेत पण मला मस्त वाटतं जरा, हिरवळीमुळे, झाडं दोन्ही बाजूला असल्यामुळे. एकदम भारी. हा रस्ता थोडा एन्जॉय करा, पुढे गेल्यावर थोडा बोलूया आपण.
अर्धा तुटलेला स्पीड ब्रेकरच्या नादामध्ये कोणतरी पाठून चिटकवून जायचं, त्याचं उडवून जायचं. आपल्या लाईनीमध्ये चालायचं कधी पण ड्रायव्हिंग करताना. स्पेशली पाठी बघा आणि मग तुमची लाईन चेंज करा. आता परत एक लेफ्ट आणि आता इथून सुरू होतं. पुढे जाऊन आता लगेच 1 मिनिटाच्या ह्याच्यावरती काटरवर सोडवेल. तिथेच एक बाजूला काटरच्या अगोदर एक जॉगर्स पार्क म्हणून आहे. ते पण गार्डन आहे, छोटं आहे पण चांगलं आहे. तिथे खूप जण तिथे पण बाय खूप जण वॉकला वगैरे येतात, रनिंगला पण येतात तिकडे. तर ते पर्टिक्युलर याच लोकेशन मधले असतील लोक, पण येतात. मी गेलो एकदा, मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी सांगू शकतो तुम्हाला. बघा आता राईट मारला ना की कार्टर रोडला आणि बघा इकडे ते जॉगर्स पार्क गार्डन ह्या लेफ्टला. हे बघा इथे पत्रे लावलं. मला डाऊट होता, पुढे जाऊन बघूया जरा. बघायचं काय माणसाने येऊन. आम्ही कॉलेजमध्ये वगैरे असताना, मी इथे कॉलेजमध्ये इकडे होतो बँड्राला ईस्टला, तेव्हा इकडे थोडं येणं जाणं व्हायचं, जास्त नाही पण येणं जाणं व्हायचं. पण त्यावेळेचं जे क्राऊड म्हणा किंवा त्यावेळेचं जे ॲटमॉस्फिअर म्हणा खूप भारी असं वाटतं मला. आता एवढं म्हणजे असं म्हणजे ठीक आहे नाव चालतंय आपलं, बाकी काय नाही. कारण समुद्रामध्ये बघा तो रोड एकदम आहे ना दिसतं. फुल कन्स्ट्रक्शन आहे, फुल कन्स्ट्रक्शन आहे बघा. लांबच्या लांब आहे एकदम. 13% बॅटरी आपली कॅमेराची. बघूया किती सुटेल एवढं. लांबच्या लांब बघा, ते तिथपर्यंत गेलाय. कुठं काढतात मला माहित नाही रोड, वर्षाला वगैरे नेतात काय. आता इथून जरा पुढे गेले की म्हणजे कार्टर रोड जिथे संपला तिथे पुढे फार वेस्ट चालू आहे. आता काहीसा परिसर कार्टर रोडचा. आज तू सगळे दिवाळीची तयारी करत असतील. आता आतमध्ये मार्केटमधून आलो नाही तर मस्त गर्दीवर तुम्हाला बघायला भेटले असते. बघा खूप शांत वाटतं, एकदम शांत असं, एकदम रिलॅक्स. ऍक्शन कॅमेरा असं लावला हेल्मेटला असं, म्हणजे बघण्याचं एक जरा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा होतो जर थोडा. नक्की हा माणूस काय बघतो असं पण वाटत असेल काही लोकांना, ज्यांना माहीत नाही किंवा मोठं ब्लॉगिंगला यूज करतात कॅमेरा किंवा ब्लॉगिंगला फक्त. सो असं काय डॉग पार्क आहे हे, डॉगसाठी स्पेशली डॉगसाठी पार्क आहे बघा. बघा इथे वॉकिंगला पण इथे लोक खूप येतात. हे बघा मस्त व्ह्यू एकदम. चला तर आता आपला कार्टर रोड संपतोय. पुढे जाऊ, कधी वेळ भेटला तर या ठिकाणी. मस्त एकदम जरा थोडा चिल मारायला, चिल म्हणजे रिलॅक्स व्हायला या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन. तर आपलं चॅनल बघत राहा, अजून पण व्हिडिओ मोठे ब्लॉगिंगचे आहेत ते पण बघत राहा. आणि आपला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करतोय. आणि बाकी गाडी हळू चालवा आणि आपली काळजी घ्या. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, धन्यवाद.